नमस्कार मंडळी, रोज रोज त्याच भाज्या खाऊन आपण कंटाळला असाल तर आज आपण बघणार आहोत हिरवे मुगाचे मेदगे। हे बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी हिरवे मूग लागणार आहेत। ते मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। हे स्वच्छ झाल्यानंतर आपण एका कुकरमध्ये पाणी घालून 2 ते 3 शिट्या आपण करून घेणार आहोत। याच्या हे मूग लगेच शिजतात, याला जास्त शिजायला वेळ लागत नाही। आपले मूग शिजेपर्यंत आपण आता मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे 1 मोठा टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर तसेच काही लसूण पाकळ्या, हिरवी मिरची आणि जिरे घेणार आहे। आपण जिरे, हिरवी मिरची आणि लसूण एकत्र कुटून घ्यायचा आहे खलबत्त्यामध्ये। मी इथे टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे आणि कोथिंबीरही कापून घेतलेली आहे। मी थोडा इथे हिंग वापरणार आहे। अगदी अर्धा चमचा हिंग मी घेतलेला आहे। आपले मूग शिजले का ते आपण बघून येऊया। आता आपले मूगही चांगले शिजलेले आहेत। हे बघा, अशा प्रकारे आपले चांगले मूग शिजलेले आहेत। आता फोडणीसाठी इथे मी कढीपत्ता घातलेला आहे, हिंग आणि हिरवी मिरचीचा ठेचा आपण कुटलेला होता तो घालायचा आहे याच्यात। हे चांगलं परतून झाल्यानंतर 1 चमचा मी इथे हळद घातलेली आहे। नंतर बारीक कापलेला आपला टोमॅटो घालायचा आहे याच्यात। टोमॅटोही चांगला छान परतून घ्यायचा आहे आपल्याला। टोमॅटो परतून झाल्यानंतर मी इथे गरम मसाला घातलेला आहे। हे सर्व परतून झाल्यानंतर आपण शिजवलेले मूग याच्यात परतून घ्यायचे आहेत। थोडंसं त्याच्यात पाणी घालायचं आहे, 1 ग्लास, आणि चांगली आपण आता याला उकळी येऊ देणार आहे। चवीनुसार याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत। हे मुगाचे मेदगे अगदी खायला आपल्याला चविष्ट लागतात आणि पचायलाही जड जात नाही। अतिशय पौष्टिक असे हे मुगाचे मेदगे बनून तयार होतं। आपण याला चपातीसोबत, भातासोबत खाऊ शकतो। अगदी रोजच्या जेवणापेक्षा काहीतरी वेगळं जर का आपल्याला खावंसं वाटलं तर कधी हे तुम्ही नक्की बनवून बघा, नक्की तुम्हाला आवडेल। आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।